हॅलो फ्रेंड्स, जयश्री किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी कस्टमाइज केक बनवणार आहे। 1.5 kg केक आहे आणि ब्लॅक फॉरेस्ट फ्लेवरमध्ये आहे। त्यानंतर मी 8 इंची टीन यूज करून 380 ग्रॅम प्रेमिक्स यूज करून हा स्पॉन्ज बनवून क्रमकोट करून फ्रीजमध्ये ठेवलेला होता केक। त्यानंतर फिनिशिंगला घेतलेला आहे आणि फिनिशिंगला घेतल्यानंतर मी क्रीम ही जी आहे त्या क्रीममध्ये मी पिंक कलर 2 ड्रॉप्स, रेड कलर 1 ड्रॉप्स आणि पर्पल कलर 1 ड्रॉप्स असे 3 कलर मिक्स करून हा कस्टमरने दिलेल्या केकला जो कलर होता तशा पद्धतीने मी ही क्रीम बनवून घेतलेली आहे त्या कलरमध्ये आणि फिनिशिंग करून घेत आहे। आणि स्पॅच्युला आणि पॅलेट नाईफच्या मदतीने मी फिनिशिंग करून घेत आहे। आणि क्रीम जरा जास्त फेटल्यानंतर शाईनसुद्धा येऊन जाते क्रीमला। आणि ही सनविपची क्रीम वापरत असते मी। त्यानंतर अशाच पद्धतीने फिनिशिंग झाल्यानंतर मी टिश्यूचा वापर करून पूर्ण बोर्ड क्लीन करून फ्रीजमध्ये ठेवलेला आहे। त्यानंतर 1/2 kg केकसाठी मी 5 इंचाचा टीन यूज केलेला आहे, कारण थोडी हाईट येते म्हणून। आपण डेली 6 इंचाचा टीन यूज करतो, पण मी हाईटसाठी थोडं 5 इंचाचा टीन यूज केलेला आहे या केकसाठी। पुन्हा तीच क्रीम घेऊन क्रीमची मी फिनिशिंग करत आहे या केकला। अशा पद्धतीने मी फिनिशिंग करत आहे। अतिशय सुंदर फिनिशिंग होत आहे। त्यानंतर मी हा केकसुद्धा फिनिशिंग केल्यानंतर अशा पद्धतीने झालेला आहे। आणि केक नंतर त्यावरती डॉल लावायची होती, त्यासाठी मी एक डॉल स्वच्छ धुवून घेऊन तीच क्रीम मी एका पायपिंग बॅगमध्ये फिलअप केलेली आहे। आणि जे नोझल वापरलेलं आहे ते रोज नोझल आहे। त्याच्याने मी डॉलचा आपल्या फ्रॉक बनवून घेत आहे अशा पद्धतीनं। आणि ही डॉल मी 1/2 kg केकमध्ये इन्सर्ट करणार आहे। अशा पद्धतीने आपला फ्रॉक रेडी झालेला आहे। त्यानंतर आता मी ही डॉलला ह्या 1/2 kg केकवरती बसवणार आहे अशा पद्धतीनं। त्यानंतर बसवल्यानंतर डिझाईन करता येत नाही म्हणून मी पुन्हा मार्किंग करून झाल्यानंतर डॉलचं ठेवून थोडेसे फ्रिल काढून त्यावरती डॉल इन्सर्ट करत आहे। दिसायला सुद्धा सुंदर दिसेल। केकवरती डॉल बसल्यानंतर फ्रॉकवरती आल्यासारखं दिसेल थोडं, त्यासाठी मी अशा पद्धतीनं केक आपला सेट झाल्यामुळे किती अतिशय सुंदर पद्धतीनं ट्रान्सफर केलेला आहे आपण या केकवरती। अशा पद्धतीनं आपला केक रेडी झालेला आहे। त्यानंतर आपण डेकोरेशनसुद्धा करून घेऊया। आणि मी फाउंडंटचे जे प्लेंजर असतात त्याच्याने मी जे येलो कलरचं फाउंडंट आहे ते घेऊन त्याचे स्टार मी काढून घेतलेले आहेत प्लेंजरचा वापर करून। त्यानंतर मी अशा पद्धतीने ते स्टार लावत आहे। अशा पद्धतीने केकच्या पूर्ण केकला मी या पद्धतीने स्टार लावून घेतलेले आहेत। त्यानंतर नावसुद्धा मी फाउंडंटच्या प्लेंजरनेच तयार करून घेतलेलं आहे आणि ते एक येलो कलरची पट्टी करून त्यावरती ते इन्सर्ट केलेलं आहे नाव। त्यानंतर हॅपी बर्थडे टॅग आणि 3 नंबर अशा पद्धतीने मी इन्सर्ट करत आहे। जसा तो कस्टमरने दिलेला त्या पद्धतीनेच एक पिंक कलरचं बटरफ्लायसुद्धा मी केकच्या खालच्या बाजूला लावलेलं आहे। त्यानंतर एक स्टिकरसुद्धा आहे युनिकॉर्नचं, ते सुद्धा मी लावून घेतलेलं आहे। आणि जे फ्रॉक बॉल्स आहेत ते सुद्धा मी लावत आहे अशा पद्धतीनं। मिक्सिंग कलरमध्ये होतं त्या केकवरती, त्या पद्धतीनं मी बनवत आहे। केक आपला किती सुंदर दिसत आहे बघा। मी 3 नंबर कुठं इन्सर्ट करता येईल ते बघत आहे। वरती इन्सर्ट केलं तरी डिस्टर्ब व्हायला, खालती इन्सर्ट केलं तरी ते स्टिकरला डिस्टर्ब व्हायला, त्यासाठी मी अशा पद्धतीनं बघून इन्सर्ट करत आहे। अशा पद्धतीनं आपला केक डेकोरेशन होत आहे। किती सिंपल आणि सुंदर पद्धतीनं मी केक दाखवलेला आहे। दिसताना किती टफ वाटते, पण किती इझी पद्धतीनं मी केक बनवून दाखवलेला आहे। अशा पद्धतीने आपला केक रेडी झालेला आहे। आवडला असेल तर फ्रेंड्स लाईक सबस्क्राईब करा। धन्यवाद फ्रेंड्स।